मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या जर सक्षम व्हायचे असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये एक की आपण आपल्याजवळचा जो पैसा आहे तोच पैसा शेअर मार्केटमध्ये लावा, जो की आपल्याला कमीत कमी 3 ते 5 वर्षापर्यंत, म्हणजे कमीत कमी आपण 3-5 वर्ष तरी मार्केटमध्ये टिकलं पाहिजे. 3 ते 5 वर्षापर्यंत तो आपल्याला लागणार नाही, असाच पैसा आपण मार्केटमध्ये लावला पाहिजे. कारण त्याच्या आधी जर आपल्याला 1-2 वर्षामध्ये 5-6 महिन्यामध्ये जर पैसा लागणार असेल आणि तो जर आपण लावला आणि कंपनी चालली नाही आणि आपला पैसा मायनस झाला तर आपलं नुकसान होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी 3 ते 5 वर्ष तुम्ही तो पैसा मार्केटमध्ये लावला पाहिजे. आणि जर तो 3-5 वर्षापर्यंत तुम्ही तिथं टिकून राहिलात तर तो पैसा झपाट्याने वाढलेलाही आपल्याला दिसेल. दुसरी गोष्ट, 100 कंपन्यांमध्ये पैसा लावण्यापेक्षा, अशा 100 कंपन्या किंवा 150 कंपन्या घेण्यापेक्षा त्याच्यामधल्या निवडून अशा 20-25 कंपन्या तुम्ही घ्या. 20 ते 25 कंपन्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तो पैसा लावायचा. कारण 100 ठिकाणी पैसा लावण्यापेक्षा अशा 20-25 कंपनीमध्ये 100 वेळेस पैसा लावा. त्यामुळं काय होईल की ह्या कंपन्याचे शेअर्स तुमच्याकडे जास्तीचे जमा होत राहतील. दर महिन्याला ठराविक पैसा जर तुम्ही तिथं लावत राहिलात तर तेवढे शेअर तुमच्याकडे जास्त जमा होत राहतील. आणि जेव्हा ह्या कंपन्या चालायला लागतील तर त्यावेळेस तुमचा पैसा हा झपाट्याने वाढलेला तुम्हाला दिसू शकेल. तिसरी गोष्ट, कंपनीचे वाढणारे सेल्स बघा. त्याच कंपनीत पैसा लावा ज्या कंपनीचे सेल्स असे वाढत आहेत. कंटिन्यू वाढणारे सेल्स पाहिजे. आणि कंपनीचे जर सेल्स वाढत असतील तर कंपनीचं प्रॉफिटही हे वाढणारच असेल. असं सेल्स आणि प्रॉफिट ही ग्रोथ ह्या कंपनीची चांगली बघा. त्याच्यानंतर मॅनेजमेंट चांगलं बघा. त्या कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं बघितलं पाहिजे आणि त्या मॅनेजमेंटची महत्त्वाकांक्षाही चांगली असली पाहिजे. कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या मॅनेजमेंटचे प्रयत्न आपल्याला त्या ह्याच्यातून दिसले पाहिजेत. तिसरी गोष्ट, ही कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात किती ग्रोथ आहे कंपनीला वाढण्यासाठी ते बघा. म्हणजे जर त्या क्षेत्रामध्ये कंपनीला वाढण्याची जर भरपूर ग्रोथ असेल, कंपनी जर त्या क्षेत्रामध्ये भरपूर वाढत असेल तरच त्या क्षेत्रामध्ये ती पैसा कमवू शकते, प्रॉफिट कमवू शकते, सेल्स वाढू शकतात आणि आपले पैसेही वाढत राहतील. त्यामुळं अशी कंपनी बघा की ज्या कंपनीमध्ये आपण पैसा गुंतवला त्या कंपनीची ग्रोथ ही भविष्यामध्ये जास्त असली पाहिजे. व याबरोबर ती कंपनी जर आपल्याला डिस्काउंटवर जर मिळत असेल, म्हणजे ती कंपनी आपल्याला खाली 20%, 25%, 30% डिस्काउंटवर जर मिळत असेल तर त्याच्यामध्ये अजून ही चांगलीच गोष्ट आहे. तर आणि डिस्काउंटवर मिळूनही अशी एखादी कंपनी जी की कर्जमुक्त असेल तर ती सोन्याहून पिवळं आहे. तर अशा कंपनीत जर आपण पैसा लावला आणि विकलं नाही, टिकलं, तर पैसा हजारो पटीत बनवण्याचा दम अशा कंपनीत असतो. अशा काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपणही आर्थिकदृष्ट्या मार्केटमध्ये सक्षम बनू शकतो. तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओकडे वळूया. आज मार्केट आपलं बघितलं तर मार्केट हे थोडंसं मायनस झालेलं आहे. आज बजेट होतं त्यामुळे मार्केटला वर जावं की खाली जावं हे कळत नव्हतं आणि आज फ्लॅटमध्ये क्लोजिंग झालेली आपल्याला इथं दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथं 106 अंकाची घसरण आहे BSE सेन्सेक्समध्ये आणि निफ्टी 50मध्ये 28 अंकाची घसरण आपल्याला दिसत आहे. वाढणारे स्टॉक फक्त 898 होते, पडणारे स्टॉक 1245 होते. तुमचाही पोर्टफोलिओ आज थोडासा मायनस झालेला दिसत असेल आणि मायनस जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये यस म्हणून लिहू शकता. आज बघणार आहोत आपण आवास फायनान्स ही कंपनी. आवास फायनान्स ही कंपनी घर बांधकामासाठी कर्ज देते. तर आज बजेटमध्येही इन्फ्रास्ट्रक्चरवर भरपूर खर्च केलेला आपल्याला दिसला आहे. घरही भरपूर बांधून देणार आहे गव्हर्नमेंट. त्यामुळं ह्या कंपनीचं भविष्य पुढं हे चांगलं आहे. मी आता जे सांगितलं की अशीच कंपनी बघा जिचा की भविष्यामध्ये ग्रोथ आहे.
प्रत्येक जणाला हे घर पाहिजे आणि घर बांधण्यासाठी त्याला पैसा लागते आणि अशा कंपन्या हे कर्ज देतात आणि त्यामुळे ह्या कंपन्या पुढं चालणारच आहेत. पुढं बघूया हे कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 11,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं दिसत आहे, बघू शकता. आणि स्टॉकचा पी फक्त 25 आहे. ह्या कंपनीचा पी कमी आहे आणि मार्केट कॅप 11,000 करोड आहे. त्याच्यानंतर ROC व ROE जर पाहिलं तर ROC 9.51 आणि ROE 14 आपल्याला दिसत आहे. जेवढ्या फायनान्स कंपन्या आहेत त्याचे ROC व ROE हे कमी असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर मी सांगत होतो की ह्या कंपनीचे प्रॉफिट EPS हे कंटिन्यू वाढत आहे. तुम्ही बघू शकता किती एकदम स्ट्रेट रेषेमध्ये हे कंपनीचे EPS वाढलेले आपल्याला दिसत आहेत. पण कंपनी चालत नाही आहे, कंपनी खाली आहे, डिस्काउंटवर आहे आणि तिचा पी हा मीडियन जो पी आहे तिचा 52चा त्याच्यापेक्षा खाली ही आज आपल्याला 25वर मिळत आहे. इथं तुम्ही बघू शकता हे 25चा पी आपल्याला इथं दिसत आहे. त्यामुळं आपल्याला ही कंपनी एकदम स्वस्तामध्ये मिळत आहे. ह्या कंपनीचं सेल्स बघूया आपण. सेल्स जर पाहिले तर 54 करोड आहेत. इथं तुम्ही बघू शकता हे 54 करोड सेल्स आहेत. 104 करोड, 191 करोड 2014 पासून पाहतोय आपण हे बघा तुम्ही. त्याच्यानंतर 305 करोड, 494 करोड, 710 करोड, 902 करोड, 1103 करोड, 1304 करोड, 1608 करोड व आता 1828 करोड. म्हणजे ह्या कंपनीचे आपल्याला कंटिन्यू सेल्स रेव्हेन्यू हे वाढलेले दिसत आहेत. नेट प्रॉफिट जर बघितलं तर 2 करोड, 6 करोड, 19 करोड, 33 करोड, 57 करोड, 93 करोड, 176 करोड, 249 करोड, 290 करोड, 357 करोड आणि 430 करोड आणि ह्या 2 क्वार्टरचे 465 करोडचं आपल्याला इथं दिसत आहे. त्यामुळे नेट प्रॉफिटही कंटिन्यू वाढलेलं, सेल्सही कंटिन्यू वाढलेले आपल्याला दिसत आहेत. ह्याचे सेल्स ग्रोथ बघा. सेल्स ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला एकदम छान दिसते. 10 वर्षाची 57% आहे, 5 वर्षाची 27% आहे, 3 वर्षाची 21% आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 72% आहे, 5 वर्षाची 36 आणि 3 वर्षाची 20% आहे. आणि स्टॉक चाललेला नाही त्यामुळं डिस्काउंटवर मिळत आहे. त्यामुळे इथं स्टॉक प्राईस CAGR आपल्याला इथं कमी दिसत आहेत. पण जेव्हा हा स्टॉक चालेल, इथं 20 आहे 3 वर्षाचा, तर इथं आपल्याला -8 दिसत आहे. यावरून लक्षात येते की हा स्टॉक चाललेला नाही. आणि 5 वर्षाचा 36 आहे तर इथं फक्त 12% आहे, जो की आपल्याला इथं 40-45 मिळायला पाहिजे. पण आता जेव्हा तो चालेल तर आपला पैसा जबरदस्त बनल्या जाईल. चार्ट बघूया. ह्या कंपनीचा चार्ट जर बघितलं तर वर ही कंपनी जवळपास इथं बघू शकता की 3300च्या पुढं ही कंपनी गेलेली आपल्याला इथं दिसत आहे. आणि तिथून खाली ही कंपनी आपल्याला 1504 वर मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता 1504, जवळपास 60%चा डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीमध्ये मिळत आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं तिनं 1375ला तिनं एक सपोर्ट घेतला होता इथं आणि आता दुसरा सपोर्ट वर शिफ्ट झालेला आहे आणि आता सध्या ती 1504 वर चालू आहे. तर जितकं पडायचं होतं तितकं ही कंपनी पडलेली इथं दिसत आहे. पण आता इथून कंपनी ही हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. इथं छोट्या चार्टमधून तुम्ही इथं बघू शकता कशी कंपनी वर चाललेली आहे. इथं तिनं सपोर्ट घेतलेला आहे 1350-75च्या आसपास. त्याच्यानंतर हा सपोर्ट वर गेला, हा वर गेला, हा वर गेला आणि आता इथं आहे. म्हणजे कंटिन्यू हे सपोर्ट तुम्हाला वरवर शिफ्ट होत असलेले इथं दिसत आहे. म्हणजे आता कंपनी खाली येण्याची तयारी नाही. आणि आता सध्या ही कंपनी जर पाहिलं तर ह्या सपोर्टवर इथं काम करत आहे, बरोबर त्याच्यावर ही इथं काम करत आहे. इथं जो रेजिस्टन्स होता तोच रेजिस्टन्स इथं घेत आहे ती कंपनी, त्याच्याच सपोर्ट म्हणून आधार घेत आहे व तिथं आता ही कंपनी 1500 वर चालत आहे. ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक जर केली तर आपला पैसा झपाट्याने वाढू शकतो. काही कॉल टिप्स नाही, पण एक चार्ट जे सांगत आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. पुढची कंपनी बघू. पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट. ही डेकोरेटिव्ह पेंटमध्ये ही कंपनी काम करते. मार्केट कॅप जर पाहिलं तर ही 6000 करोड मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी आपल्याला 51 दिसत आहे.
आणि तुम्ही पेंटचं, आता ती हाऊसिंगची कंपनी होती, आता ही पेंटची आहे, घर बांधले तर पेंट लागणारच आहे, त्यामुळे ह्याही कंपन्या चालतील. म्हणून आज मी ह्या 2 कंपन्या तुम्हाला सांगत आहे. ROCE जर पाहिला तर 21 आणि ROE जर पाहिला तर 18 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे पुढे जर स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. तुम्ही ही कंपनी बघा, या कंपनीचा चार्ट, ह्याचे EPS म्हणजे प्रॉफिट कसे वाढत आहेत. आपण स्टॉक चालला नाही, स्टॉकवरून आपल्याला इथून डिस्काउंटवर मिळत आहे, इथं बघू शकता. आणि तो खाली जवळपास 50च्या 51चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर त्याचा मीडियन PE काय होता, तर मीडियन PE इथं बघा 80चा आपल्याला दिसत आहे. ही जी रेख दिसते ही 80चा PE आपल्याला मीडियन PE आहे. म्हणजे मीडियन PEच्या खाली ही कंपनी मिळते. अशा कंपन्या 10-15 वर्षामध्ये एकदा कधीतरी मिळतात. मागच्या 2-2.5-3 वर्षापासून मार्केट चालत नाही, तर ह्या कंपन्या आपल्याला डिस्काउंटवर मिळतात. आणि एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती करण्यासाठी पुरेसं असतंय. त्यामुळे अशा निवडून कंपन्यांमध्ये आपण 15-20 कंपन्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये पैसा लावला तर आपला पैसा बनल्याशिवाय राहणार नाही. ह्या कंपनीचं बघा, ही कंपनी एवढं सगळं असूनही मी म्हणलो होतो की जर ती कर्जमुक्त जर मिळत असेल तर सोन्याहून पिवळा आहे, तर ही कंपनी कर्जमुक्त आहे. छोटी कंपनी 6,000 करोडचंच मार्केट कॅप आहे, पण ही कंपनी कर्जमुक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या कंपनीचे सेल्स बघा, सेल्स पाहिले तर सेल्स बघू शकता इथं 14 पासून आहेत, 10 वर्षाचे जवळपास. सेल्स 64 करोड आहेत, 90 करोड, 124 करोड, 289 करोड, 411 करोड, 536 करोड, 625 करोड, 723 करोड, 906 करोड आणि मार्च 23 म्हणजे मागच्या वर्षी 1073 करोड आहेत. म्हणजे ह्या कंपनीचे सेल्स तुम्ही बघू शकता की कधीही कमी झालेले नाहीत. त्यामुळं ही कंपनी सेल्स आणि प्रॉफिट जर चांगले असतील आणि डिस्काउंटवर मिळत असेल कंपनी, तर कोणतीही कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये पैसा लावायला हरकत नाही. नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट इथं -7 करोड, 6 करोड, 16 करोड. त्याच्यानंतर 3 करोड प्रॉफिट आहे, 27 करोड, 48 करोड, 71 करोड, 84 करोड, 132 करोड आणि 132 करोड हे चालू क्वार्टरचं आहे. तर ही कंपनी इथून इथपर्यंत जर पाहिलं आपण तर इथं मायनसमध्ये चालत होती, पण इथून प्रॉफिट चालू झालेलं आहे आणि चांगलं प्रॉफिट तिनं आपल्याला नोंदवलेलं दिसत आहे. स्टॉक प्राईस CAGR, सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे. स्टॉक प्राईस CAGR इथं येतील. कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे, त्यामुळं 3 वर्षाचे दिसत नाहीत, 1 वर्षाचे 23 दिसत आहेत. तर सेल्स ग्रोथ जर पाहिली आपण 10 वर्षाची 37, 5 वर्षाची 21, 3 वर्षाची 20 आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 72, 5 वर्षाची 102 आणि 3 वर्षाची 40 आहे. ह्याच्यापेक्षा CAGR आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजेत. तर 10 वर्षाचे 72 पेक्षा जास्त आणि 5 वर्षाचे 102 पेक्षा जास्त, म्हणजे ह्याच्यापेक्षा इथं जास्त, आणि 3 वर्षाचे 40 पेक्षा जास्त इथं मिळायला पाहिजेत. आणि चालू ह्या वर्षामध्ये जर पाहिलं तर 14% जास्त इथं आपल्याला 23 मिळालेले आहेत. तर ही कंपनी आपल्याला 25चा जरी CAGR मिळाला, 26चा CAGR मिळाला तर आपले 10 वर्षात 10 पट पैसा होतो. तर अशा एखाद्या कंपनीला जर आपण पैसे लावले तर आपला पैसा निश्चित बनू शकतो. हिचा चार्ट बघूया. चार्ट बघितला तर वरून डिस्काउंट आहे. ही पण कंपनी 3,300च्या वर गेलेली होती. आता ही आपल्याला खाली तिनं जवळपास 1,000चा सपोर्ट घेतलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता 1,000चा सपोर्ट घेतला आणि आता ह्या सपोर्टवरती काम करत आहे. बरोबर त्या सपोर्टवरती काम करत आहे. 1420 ही सध्या तिची प्राईस चालू आहे. म्हणजे ह्या सपोर्टवरती आहे आणि आता मला वाटत नाही, चार्टवरून असं दिसतंय की आता इथून ती पुढं वर जाण्याचा प्रयत्न करेल, कारण खूप डिस्काउंटवर मिळत आहे आणि तिचा PE 50च आहे, 51च आहे. त्यामुळे ही कंपनी पुढे जाण्याची शक्यता ही जास्त आहे. मित्रांनो, कोणताही कॉल टिप्स नाही, अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हीही अशा कंपनीवर अभ्यास करून तुम्ही निर्णय घेऊ शकता कंपनी खरेदी करायची किंवा नाही. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला, ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवर तुम्ही सेंड करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.